नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नवरा बायकोचा गेम खेळण्यासाठी सायली सर्वांना नियम समजावून सांगते. तेव्हा सायली सांगते की प्रत्येक नवरा बायकोच्या जोडीला एक शब्द दिला जाईल. तो शब्द ऐकताच तुमच्या मनामध्ये जी कुठली गोष्ट येते ती पटकन बोलून दाखवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकमेकांकडे पाठ करून बसायचे, एकमेकांकडे अजिबात बघायचं नाहीये. या खेळाने आपल्याला कळेल की तुम्ही दोघे एकसारखा विचार करता की वेगळा. प्रताप म्हणतो, ओके, पहिल्यांदा मी आणि कल्पना. सायली लगेच खुर्च्यांची अरेंजमेंट करते. प्रताप म्हणतो, चला अंपायर मॅडम, आम्हाला आमचा शब्द द्या. तेव्हा पूर्णाजी त्यांच्यासाठी घर हा शब्द देते आणि दोघेही सोबत बोलतात की कुटुंब. सर्वांना खूप आनंद होतो, सगळे त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. सायली दुसरी जोडी रविराज आणि प्रतिमा या दोघांची अनाऊन्स करते. पूर्णाजी त्यांना गोडवा हा शब्द देते. तेव्हा दोघेही सोबत बोलतात की नाती. रविराज आणि प्रतिमा खूप खुश झालेले असतात. प्रतिमा म्हणते की नात्यांमध्ये गोडवा असला की आयुष्य गोड होतं ना. रविराज म्हणतो, मी सुद्धा अगदी हेच म्हणणार होतो. सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात, सगळे खूप खुश असतात. पूर्णाजी म्हणते की आता पुढची जोडी आहे तन्वी आणि अश्विन. अश्विन म्हणतो, तन्वी चल, रेडी ना. लगेच तन्वी म्हणते की पूर्णाजी तू ना कुठलाही शब्द दे, आम्ही सेम रिॲक्ट करणार बघ कणी तू. तेव्हा पूर्णाजी त्यांना शब्द देतात की नवरा बायको. तेव्हा अश्विन म्हणतो कर्तव्य, तर प्रिया म्हणते की अधिकार. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. अर्जुन तर खूपच हसायला लागतो. तन्वी आता अश्विनलाच बोलू लागते, अरे मी बरोबर उत्तर दिलं होतं, नवरा बायकोमध्ये अधिकार नसतो का. अश्विन म्हणतो, अगं अधिकाराच्या अगोदर सुद्धा कर्तव्य येतं. कल्पना म्हणते, जाऊ देत, हा फक्त खेळ होता, भांडू नका तुम्ही. पूर्णाजी म्हणतात, आता पुढची जोडी आहे अर्जुन आणि सायली. अर्जुन सायली खुर्चीत जाऊन बसतात, मात्र पूर्णाजी काहीच बोलत नाहीत. रविराज म्हणतो, वाट कसली बघताय पूर्णाई, त्यांना शब्द द्या ना. तेव्हा पूर्णाजी अडखळतच म्हणते की यांचा शब्द आहे प्रेम. तेव्हा अर्जुन सायली दोघंही बोलतात की विश्वास. सायली अर्जुन खूप खुश असतात, सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या पण वाजवतात. प्रतिमा म्हणते की तुम्ही दोघं तर या खेळामध्ये जिंकणारच होतात. विमल म्हणते, म्हणजे तन्वीताई आणि अश्विन दादा सोडले तर या खेळामध्ये सगळेच जिंकले. तेव्हा प्रिया रागतच विमलकडे पाहते आणि विमल लगेच गप्प बसते. सायली म्हणते की आई बाबा, प्रतिमा आत्या आणि रविराज काका या जोड्या खेळात जिंकल्या कारण त्या एकमेकांसाठी योग्य आहेत. फक्त खेळात नाही तर खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये या जोड्या जिंकलेल्या आहेत. प्रतिमा कल्पनाला म्हणते की अर्जुन सायलीची जोडी चुकली असं वाटतंय का तुला. जर असं असतं तर यांच्यामध्ये एवढं प्रेम, इतका विश्वास असता का. मला वाटतंय घरच्यांनी सगळ्यांनी आता हे स्वीकारायला हवं की अर्जुन सायलीचं लग्न झालं कारण देवाच्या मनामध्ये सुद्धा तेच होतं. ही जोडी फक्त अनुरूप नाही तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. विमल लगेच म्हणते, म्हणजे जोडी नंबर 1 आहे. सगळेजण खुश असतात. अर्जुन मनात म्हणतो की तुम्ही तुमचा मुद्दा किती व्यवस्थितपणे खेळाच्या माध्यमातून सर्वांना पटवून दिला, तेही कुणाला हर्ट न करता. तुम्ही या घरातल्या खऱ्या सुपरवुमन आहात. आता इकडे कल्पना प्रतापला म्हणते की आजचा दिवस अगदी माझ्या मनासारखा गेला. प्रताप म्हणतो, खेळाने तर रंगतच आली ना. कल्पना म्हणते, खेळ खेळलो नसतो ना तरीसुद्धा प्रतिमाने ठरवलंच होतं की आज कुठला कडवटपणा येऊनच द्यायचा नाही. आणि रविराज भाऊजी सुद्धा किती छान वागले सर्वांशी. प्रताप म्हणतो, खरंच आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फक्त प्रतिमाच आणू शकते. तेवढ्यात दोघांचेही मोबाईल वाजतात. त्यांच्या मोबाईलवरती मेसेज येतो, तो प्रतिमाचा असतो आणि दोघेही मेसेज वाचतात. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं असतं, आजचा हा दिवस सायलीमुळे सगळ्यांसाठी छान गेला आहे. तिनेच आम्हाला तिकडे येण्यासाठी आमंत्रण दिलं होतं आणि आज काय काय करायचं हे सुद्धा तिनेच ठरवलं होतं. कल्पना लगेच मोबाईल बाजूला ठेवते आणि तिचे काम करायला लागते. तेव्हा प्रताप तिला विचारतो की तुला कोणाचा मेसेज आला होता. प्रतिमाचाच ना, काय म्हणत होती. तेव्हा कल्पना खोटं सांगते, काय नाही, असंच बोलत होती, आजचा दिवस खूप छान गेला वगैरे. प्रताप म्हणतो, तू माझ्यापासून कधीपासून खोटं बोलायला लागली. जो मेसेज प्रतिमाने मला पाठवला होता तोच तिने तुला सुद्धा पाठवला होता, हो ना. कल्पना आता काही न बोलता उगीच उभी राहते. इकडे प्रतिमा सुद्धा रविराजला सांगते की आजचं सगळं प्लॅनिंग हे सायलीचं होतं, मी हे प्रताप आणि कल्पनाला कळवलंय. रविराज म्हणतो की मला माहिती होतं तू असं करणार, कारण सगळ्याचं श्रेय तुला मिळते हे पाहिल्यानंतर तुझा चेहरा जो झाला होता ना तो पाहिलाय मी. प्रतिमा म्हणते, तिने केलेल्या श्रेयाचं फळ तिला मिळायलाच हवं की नाही. रविराज म्हणतो, बाकी काही का असेना, पण तिने केलेल्या गव्हाच्या लापशीबद्दल मी तिचे 100 गुणे माफ करायला तयार आहे. अगदी तुझ्यासारखी बनवली होती, अजूनही जिभेवरती चव रेंगाळतीये. खरं सांग, तू तिला लापशी बनवायला शिकवली होतीस ना. प्रतिमा म्हणते, अहो खरंच नाही हो, पण सायलीच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्याशी मिळते जुळते असतात. आता ही लापशी घ्या किंवा रांगोळी म्हणा. तुम्हाला आठवते का, जेव्हा मी घरी पहिल्यांदा आले होते तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना खूप बिचकायचे, पण मला सगळ्यात सुरक्षित सायलीकडे वाटायचं. आम्हा दोघींचं खास काहीतरी नातं आहे एवढं मात्र नक्की. आता इकडे
प्रताप देखील कल्पनाला समजवतो. आपण आपल्या रागापायी सायलीच्या गुणांकडे किती दिवस दुर्लक्ष करणार आहोत. त्या सायलीचा आपल्याला काहीतरी त्रास आहे का? कल्पना रागातच म्हणते की सायलीबद्दलचा गुळगुळीतपणा मला माहितीच होता, पण आता सरळ सरळ तुम्ही तिचं कौतुक करताय बायकोच्या विरोधामध्ये जाऊन. आता इकडे अर्जुन सायलीचं खूप कौतुक करत असतो. तुम्ही किती छान पद्धतीने मम्माला समजावून सांगितलं. तेव्हा सायली रागातच म्हणते, सगळं वातावरण छान असताना तुम्हाला वादाचे विषय उकरून काढायचेच असतात ना. तेव्हा अर्जुनला काही कळत नाही ती काय म्हणते. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला काही गरज होती का रविराज काका जेव्हा बोलले की प्रियाला दामिनी मॅडमने बोलवले तेव्हा? पण नाही, तरीही तुम्ही प्रियाला बोलतच राहिले. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, कोणीतरी प्रियाला बोलायलाच पाहिजे, कारण सगळे तिला सपोर्ट करतायत ना, त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स खूप वाढलाय आणि मी पण गप्प राहिलो तर तिचं हे वागणं वाढत जाईल. सायली म्हणते, पण अशाने तुम्ही सगळ्यांसमोर वाईट ठरताय. अर्जुन म्हणतो, ठरवू द्यात, मला काही फरक पडत नाही, पण सगळं जर तन्वीच्या मनासारखं होत राहिलं ना तर ती जास्तीत जास्त खोटं बोलेल आणि हे सगळं आपल्या केससाठी ते घातक आहे आणि मी ते सहन करणार नाही आहे मिसेस सायली. अर्जुन खूप रागावलेला असतो, मात्र सायली बरोबर त्याचा राग शांत करते आणि दोघेही हसू लागतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत, अर्जुन म्हणतो की विलासने पोलिसांना मेसेज केला होता की मधुभाऊंपासून त्याच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर मधुभाऊ आश्रमामध्ये पोहोचले, त्यांच्यामध्ये झटापट सुरू झाली, विलासला गोळी लागली. हे सगळं होण्यामध्ये 1.5 ते 2 तास गेले असतील आणि त्यानंतर पोलीस आश्रमामध्ये आले. सायली म्हणते, मग मेसेज वाचून तर पोलीस खुनाच्या अगोदर तिथं पोहोचायला हवे होते ना. अर्जुन म्हणतो, पण नाही पोहोचले. मला असं वाटतंय की आपल्या हातामध्ये हुकमाचा इक्का लागलाय. आता तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.